नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव कसं? सुरेश ज्ञानदेव तहसीलदार. सुरेश ज्ञानदेव तहसीलदार. आता तुम्हाला हा प्रॉडक्ट भगवान पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळाला. होय, मिळाला. बरोबर आहे? तर आता ही लागणची तारीख किती आहे? 10 जानेवारी. 10 जानेवारी. हम्म. आता सर्वसाधारण 10 जानेवारी म्हटल्याने आज भेटलं तर 1 जुलै. एक 5 महिन्याचा ऊस आहे. 5-5.5 महिन्याचा ऊस आहे. तर आता ह्याला कशा पद्धतीने तुम्ही वापरलं? किती काय काय झाले त्याच्या फवारणी आळवणी असेल किंवा बाकीच्या गोष्टी? बाकी काय म्हणजे असं वापरायला कांडीपुरत्या वेळी 2 सुपला घेतलेल्या. बर. आणि नंतर तुमच्या 2 आळवणे 2 फवारणी झाले. त्या 2 आळवणी आणि 2 फवारणी करण्यासाठी सर तुमच्या इथं तयार करून द्यायला आले? हो हो, आलेली. आता ती वापरल्या सर आलेली. आता ती वापरल्यानंतर तुम्हाला कसं वाटतोय हा रिझल्ट? रिझल्ट बरा वाटतं म्हणून तर आज तुमच्या सोबत दाखवायला तुम्हाला घेऊन आलो. बरं. मला बरा वाटतं, पण तुम्हाला कसं वाटतं ते दाखवायसाठी मी इथपर्यंत घेऊन आलो. तुमचं समाधान आहे तर? समाधान आहे, समाधान. निश्चित. आता इथं आपण बघतोय आता हे सर्वसाधारण किती झाल्या तरी पेर ही तुमची? आता 10, 11, 12 पेराव आहे बघा सर. 11-12 पेरांवर आहे. म्हणजे साधारण 5.5 महिन्यामध्ये 3ऱ्या महिन्यात आपली भरणी झाली होती. होय होय. म्हणजे 2.5 महिन्यामध्ये आपल्याला जवळपास 12 पेरं झालेली आहे. आहे. बरोबर आहे ना? अजून आता आपला पावसाळ्यातला डोस तो टाकायचा टाकायचा. बरोबर आहे ना? सॉईल अमृत वगैरे ह्या त्या गोष्टी असतील त्या द्यायच्या आहेत. तर आता इथं आपण बघतोय कांडीची पण साईज बरोबर आहे, लांबी असेल लांबी, जाडी, तुमचं समाधान आहे. आता पिंपळगाव गावामध्ये जवळपास नाही म्हटलं तरी 70-80 एकरला आपण आतापर्यंत दिले. मागच्या वर्षीपासून सर देतात आणि निश्चित मागच्या वर्षीपासूनच मी पण मागत होतो भगवानकडे बर द्या म्हणून. म्हणजे मला फक्त काय ह्या रानाला रिझल्ट घ्यायचा होता म्हणून मी जरा थांबलेलो सोडा. म्हणजे एक 50 गुंठ्यापासून सुरुवात आपली करायची भगवानकडे. त्याच्या रिझल्ट वर कसं येईल ते पूर्ण क्षेत्राला घ्यायचं असं एक माझ्या. टोटल किती क्षेत्र आहे तुमचं? 3 एकर आहे. 3 एकर घरचं पूर्ण 3 एकर आहे. पैकी हे 1 एकरला वापरलंय बरोबर आहे. आता हे बाकीच्या इतर पण शेतकऱ्यांना काय संदेश असू शकतो तुमचा? काय रिझल्ट चांगला आहे हे आम्ही म्हणजे. आता हे वापरत असताना तुम्ही रासायनिक मध्ये काय दरवेळेपेक्षा काय कमी वगैरे काय केलंय का? कमी केलं ह्या वर्षी. आता म्हणजे भरणीचा ढोस कमी करूनच घेतला. कमी करून घेता म्हणजे दरवर्षीपेक्षा म्हणजे अत्यंत कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढण्याच्या दृष्टीने आपण हा प्रॉडक्ट घेतला होता. आणि त्या ठिकाणी आता जवळपास हे सफल झालेलं दिसतंय. अजून मला वाटतं की इथून पुढे जरी 6-7 महिने तरी ऊस हा राहील. 6 महिने तरी राहणार. 6 महिने तरी राहील. 5-11 महिन्यात 12 महिन्यात तुटलो. बरोबर आहे. म्हणजे एक 35 ते 38 पेरांवर हा ऊस जाणार आपल्या यावर्षी. बरोबर आहे. अगदी जानेवारीचा लागण असून सुद्धा म्हणजे ज्या अडसाली लागणी असतात त्या लेवलला जर का बघायला गेलं तर, कारण ही जाडी असेल ही टणकपणा असेल आणि अतिशय सुंदर असा रिझल्ट आपल्याला इथं आलाय. निश्चितच आज हे प्रगतशील शेतकरी आहेत संदीप तहसीलदार साहेब. मी ज्या वेळेला आम्ही आलेलो होतो त्यावेळेला निश्चित त्यांनी म्हटले होते की मी 1 एकरला अगोदर वापरून बघतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आपण ठरवू. तर ह्या वेळेला त्यांचं या ठिकाणी समाधान आहे शेतकरी. त्याच्यामुळे निश्चितच आपल्या गोल्डन फ्युचर या कंपनीसाठी आपले डीलर आहेत भगवान पाटील साहेब. त्याच पद्धतीनं डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत दत्तात्रय लाड साहेब. आणि वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करणारे आपले फील्ड ऑफिसर सतीश मगदूम साहेब यांना सुद्धा आणि आपल्या कंपनीला सुद्धा आपण इथं धन्यवाद देऊया. याच पद्धतीनं आपल्याला सहकार्य लाभू दे या पिंपळ या गावामध्ये. आणि निश्चितच कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढून देण्यामध्ये आपण यशस्वी होऊया आणि कंपनीला धन्यवाद देऊया. धन्यवाद.